तर फायनली आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत शिवतरगळ या ठिकाणी. इकडे पाहू शकता पाऊस सुरू आहे आणि तो धबधबा खास आकर्षण आहे इथल्या ठिकाणचं. आपण येऊन पोहोचलेलो आहोत स्वर्गीय शाहीर दादा कोंडके यांचं जन्मस्थान असलेल्या इंगवली या गावामध्ये. इथे आपल्याला 2 पॉइंट पाहायला मिळणार आहे. ते पहिला म्हणजे नेकलेस पॉइंट आणि दुसरा म्हणजे भाटघर डॅम. आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत भोर तालुक्यातील नेकलेस पॉइंटवर. तर पाठीमागे तो सीन पाहू शकता. तुम्ही नेकलेसचा हार पाहितला असेल, पण हा पहा निसर्गाने बनवलेला नेकलेस हार. सेम प्लेसवरून आपल्याला भोर तालुक्यातील फेमस असलेलं भाटघर डॅम सुद्धा इथूनच पाहायला भेटत आहे. आजचं आपलं डेस्टिनेशन आहे शिवतरगळ, पण जातानाच आपल्याला सुंदर असे डेस्टिनेशन भेटत आहे. पहिला आपण व्हिजिट केलेला आहे नेकलेस पॉइंट, त्यानंतर आपण करणार आहोत भाटघर डॅम. भाटघर डॅम नंतर आपण वरंदा घाटाने शिवतरगळीला जाण्यासाठी निघणार आहोत. तर आता आपण आहोत भोर तालुक्यातील भाटघर डॅम पाशी आणि तुम्ही पाहू शकता धरण पूर्ण तऱ्हेने 100% भरलेलं आहे. आणि या धरणाची वैशिष्ट्यता म्हणजे हे ब्रिटिशकालीन धरण आहे आणि ज्यावेळेस हे 100% भरतं त्यावेळेस ह्याचे स्वयंचलित दरवाजे ऑटोमॅटिक उघडले जातात. भाटघर धरणाची निर्मिती 25 ऑक्टोबर 1922 साली झाली. हे धरण वेळवंडी नदीवर बांधण्यात आले असून वेळवंडी ही नीरा नदीची उपनदी आहे. पूर्वी या धरणाला ब्रिटिश काळात लॉईड धरण म्हणूनही ओळखलं जात होतं. या धरणाची सर्वात खास गोष्ट म्हणजे या धरणाला एकूण 81 दरवाजे आहेत आणि या 81 दरवाजांपैकी तब्बल 45 दरवाजे स्वयंचलित आहेत. म्हणजेच पाण्याची पातळी ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाली की हे स्वयंचलित दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जातो. त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी या यंत्रणेची महत्त्वाची भूमिका आहे. या जलाशयाची कमाल पाण्याखालील क्षेत्रफळाची नोंद सुमारे 2800 हेक्टर म्हणजे जवळपास 28 चौरस किलोमीटर इतके आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाटघर धरणातून जलविद्युत निर्मिती देखील केली जाते. आता आपण रवाना होत आहोत वरंदा घाटाकडे. भोरमधून महाड सुमारे 76 किलोमीटर आहे, तर वरंदा घाटातून शिवतरगळ हे 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे. रस्त्यावरून जात असताना आजूबाजूला आपल्याला सुंदर असा निसर्ग पाहायला मिळत आहे. वरंदा घाट मार्गे जात असताना आपल्याला वाटेतच नीरा देवघर धरण सुद्धा पाहायला मिळत आहे. हे धरण सुद्धा भोर तालुक्यामध्येच आहे. हे धरण प्रामुख्याने माती आणि दगडांमध्ये बांधले गेलेले आहे. तर ह्या धरणाची लांबी आणि रुंदी सुद्धा खूप मोठी आहे. नीरा देवघर धरणाच्या आजूबाजूला आपल्याला सुंदर असा निसर्ग पाहायला मिळत आहे. नीरा देवघर धरण पाहत असतानाच अचानक आम्हाला इंद्रधनुष्य पाहायला मिळालं. इंद्रधनुष्याचे सप्तरंग पाहून मनाला एक वेगळीच ऊर्जा भेटली. आता आपण पाहू शकता इंद्रधनुष्य पडलेलं आहे इथं. खूपच सुंदर दृश्य दिसत आहे. काय नजारा आहे. आताच पाऊस थोडा पडून गेलेला आहे आणि थोडं ऊन पडलेलं आहे, त्यामुळे तो इंद्रधनुष्य तयार झालेला आहे. तर आता आपण महाड रोडवरती आहोत आणि वरंदा घाटला जो रस्ता जातो त्या रस्त्याच्या लगतच हे धरण दिसत आहे. पहा पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे. आताच पाऊस पडून गेलेला आहे आणि तिकडे डोंगरावरती धुकं वगैरे पसरलेलं आहे. एकदम हिरवागार असा नजारा, एकदम भारी दृश्य दिसत आहे. नीरा देवघर धरण पाहून झाल्याच्या नंतर आपण निघत आहोत वरंदा घाटाकडे. वरंदा घाटामधून जात असताना अगदी जंगलातून चालत असल्याचा अनुभव होत आहे. पावसाळ्यामध्ये येथे दरडी कोसळण्याचे प्रमाण खूपच जास्त असते, त्यामुळे जुलै महिन्यामध्ये येणे शक्यतो टाळावे. आता सध्या आपण ऑगस्टच्या एंडिंगमध्ये आहोत. घाटामधून जात असताना अधूनमधून आपल्याला छोटे मोठे धबधबे पाहायला मिळत आहेत. आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण येऊन पोचलेलो आहोत वरंदा घाटातील वाघजाई मंदिरापाशी.
या स्पॉटवरून आपल्याला सुंदर असे धबधबे पाहायला मिळतात, पण संध्याकाळी 7 वाजलेले आहेत आणि धुके जास्त असल्यामुळे थोडंसं धुकट दिसत आहे. ह्याच पर्वतरांगांच्या पाठीमागे शिवतरगळई गाव वसलेलं आहे. या स्पॉटवरून आपल्याला मनमोहक असे दृश्य पाहायला मिळत आहे. वरंदा घाटातून खाली उतरताना पलीकडच्या साईडला आपल्याला सुंदर असं गाव पाहायला मिळत आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही गावे मनाला एकदम शांतता देऊन जातात. समोरच आपल्याला मोठमोठ्या पर्वतरांगा सुद्धा पाहायला मिळत आहेत. शिवतरगळ गाव हे येथून थोड्याच अंतरावर राहिलेले आहे आणि आपण लवकरच तिथे जाऊन पोहोचणार आहोत. आता आपण येऊन पोचलेलो आहोत सुंदर अशा शिवतरगळ या गावामध्ये आणि जेवण तयार होते आणि आपण डिरेक्टली जेवायला बसलेलो आहोत. रात्रीची झोप काढल्याच्या नंतर सकाळी सकाळी एकदम फ्रेश वाटत आहे आणि ही पाहू शकता कोकणातली सुंदर अशी सकाळ. इथे आल्यानंतर आपल्याला गावाकडचे सुख अनुभवायला मिळते. इथे आल्यानंतर माणूस आपली सर्व चिंता दुःखे विसरून जातो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सुंदर अशा गावामध्ये ते म्हणजे शिवतरगळ हे गाव त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे. इथे समर्थ रामदास स्वामींनी दासबोध नावाचा ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे. ते सुद्धा आपण एक्सप्लोअर करणार आहे. पण त्यासाठी आपण ज्या ठिकाणी राहिलेलो आहोत ते म्हणजे आपल्या मित्राची सासरवाडीच आहे आणि ते घर पाहू शकता त्यांचं त्या साईडला. आणि थोडं मागं आल्याच्या नंतर तिकडं तुम्हाला डोंगर पाहायला भेटतील सुंदर असे. आणि आजच्या व्लॉगमध्ये भरपूर काही बघण्यासारखं आहे. आणि इकडे ही जी आहे ती परसबाग आहे. इथं पाहू शकता हे फणसाचं झाड आहे इथे. आणि इथं पाहू शकता ही आळूची पानं आहे. त्याला आपण ह्याला गरगटाची भाजी असं बोलतो. गरगट करून आपण त्याच्या आळूवड्या बनवतो आणि गरगटाची भाजी सुद्धा बनवतो. तर इकडं असे बांबूची झाडं येते तिकडं. आणि इथं त्यांनी काहीतरी लाकडं वगैरे तोडून ठेवलेले येते आणि त्याच्यावर कौले टाकलेले जेणेकरून ते आपण चुलीसाठी वापरू शकतो. आणि इकडं परसबागेत पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव आहे आणि यात सर्व प्रकारची झाडं आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर वातावरण आहे इकडे. तर आता आपण परसबागेत आहोत. घराच्या मागच हे आहे. तर इथं कोणतं तरी झाड लावलेलं आहे आणि त्याला कुंपण केलेलं आहे. इथं कुठला तरी एक वेल आहे. ॲक्च्युली कदाचित तो काकडीचा असेल. आणि इथं पाहू शकता ही गरगटाची पानं म्हणजे आळूची आपण वडी जी बनवतो ना ती ह्या पानांपासून बनवली जाते. तिकडं केळीची झाडं येते आणि तिकडं पलीकडे सर्व डोंगर आहे. म्हणजे ह्या गावामध्ये 300 घरं येते. 300-350 आणि खूप सुंदर असं गाव आहे. तर आता आपण पुढे शिवतरगळला जाणार आहोत आणि तिथे एक्सप्लोअर करणार आहोत तिथला भाग. तिथं एक आपल्याला सुंदर असा धबधबा सुद्धा पाहायला मिळणार आहे. सकाळी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे आजूबाजूला सर्व भात लावणी झालेली आहे. पाऊस उघडल्यानंतर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे सुंदर असे दृश्य तयार झाले आहे. निसर्गाचा हा चमत्कारच म्हणावा लागेल. आता आपण आहोत शिवतरगळ या ठिकाणी आणि इकडे पाहू शकता आताच पाऊस पडून गेलेला आहे आणि जो आजूबाजूचा परिसर आहे पूर्ण सगळीकडे धबधबे प्रभावित झालेले आहेत. आणि ते पाणी जे येते ना ते ह्या नदीने खाली जात आहे. इथं पाहू शकता. इथे आल्यानंतर मिनी काश्मीर सारखाच अनुभव होत आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणाला नक्कीच भेट दिली पाहिजे. आणि आजूबाजूला जे डोंगरावरती धुकं दिसत आहे ते हळूहळू दूर होत आहे. इकडे पाठीमागं पाहू शकता भात लावणी झालेली आहे. भातांची रोपं एकदम सुंदर दिसत आहेत. आणि तिकडं वरती डाव्या साईडला वर डोंगर तिकडे सुद्धा धुकं दूर होत आहे. तर एकदम मिनी काश्मीर सारखा फील येत आहे इकडं. आणि हे असं ठिकाण आहे बहुतांश लोकांना माहित नाहीये आणि पर्यटन स्थळ आहे पण बरेच लोकांना माहित नाही. आपण याला हिडन प्लेस म्हणू शकतो. आणि तिकडे जे धबधबे येते ते थोडे धुकं गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणार आहे. या भागामध्ये पावसाचा जोर जास्त असल्यामुळे बंधारे एकदम ओसंडून वाहताना दिसत आहेत.
फायनली आपण येऊन पोचलेलो आहोत शिवतरगड येथील प्रसिद्ध असलेल्या जिथे दासबोध ग्रंथाची रचना झाली अशा ठिकाणी. आणि तुम्ही पाहू शकता हा धबधबा लांबूनच पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता आपण कमानीमधून आतमध्ये प्रवेश करत आहोत. तर आता आपण मंदिराकडे जाणार आहोत आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत ते इथून चढल्याच्या नंतर आपल्याला वरती मंदिर पाहायला मिळेल आणि वरती गुहा आहे ते आपल्याला पाहायचे आहे आता. तर चला सुरू करूया. आता आपण गुहेमध्ये असलेल्या मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. तिथे आपल्याला एकदम शांतता अनुभवायला भेटणार आहे. गुहेमध्ये प्रवेश करताना आपल्याला बाजूलाच असलेला सुंदर असा धबधबा अगदी जवळून पाहायला मिळत आहे. आणि जी गुहा आहे जिथं रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ लिहिलेला आहे त्या ठिकाणी आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि ह्या दरवाज्यातून एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला ते सर्व दृश्य पाहायला मिळणारच आहे. आणि इथं आपण धबधब्याच्या किती जवळ आहोत पाहू शकता तुम्ही. नव्हता ना आला कधी. तर इकडे आपण पाहू शकता ही पूर्ण गुहा आहे आणि खडकामध्ये हे असं मंदिर आहे. आणि ही जी आहे हे मुख्य मंदिर आहे आणि इथेच बसून रामदास स्वामींनी दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला होता. तर ती ही जागा आहे. तर अतिशय पवित्र आणि शांततामय हे ठिकाण आहे. तर ध्यान साधनेसाठी हे ठिकाण अतिशय चांगलं असल्यामुळे समर्थ रामदास स्वामींनी ही जागा निवडली आणि इथं दासबोध नावाचा ग्रंथ लिहिला. इथं आल्याच्या नंतर मनाला एक वेगळी शांती मिळून जाते. मन एकदम एनर्जीने भरल्यासारखे होत आहे. आपण या गुहेमध्ये एक पूर्ण चक्कर मारलेली आहे आणि असं ऑब्झर्वेशन आहे की बाहेर एवढा पाऊस पडत आहे पण पाणी जास्त प्रमाणात आतमध्ये अजिबात येत नाही. थोडेफार प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे शेजारीच एक प्रवचन चालू आहे आणि आपण आता ते पाहणार आहोत. जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. अशा प्रकारे आज आपण शिवतरगड हे ठिकाण पूर्णपणे एक्सप्लोर केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.